कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो काय झालं या एक मिनिट सावकाश सावकाश सावकाश. अगं आता बरं आहे मी. माहितीये मला. काही गरज नाहीये याची. ठीक आहे ना. अहो तुमचं पत्र आलं होतं. माझं पत्र चष्मा कोणाचं आहे? लिहिलंही नाहीये कोणी पाठवलंय ते. अहो पत्र ज्यांनी कोणी आणलं ना त्यांनी पत्रपेटीत टाकलंच नाही, वरती ठेवलं. आता वाऱ्याने उडालं असतं तर आपल्याला मिळालं पण नसतं, गहाळ झालं असतं. वेडी माणसं असतात कधी कधी काही. कोणी पाठवलं? अहो कुणाचं पत्र आहे? नाही मी म्हटलं पत्र कुणाचं आहे? पत्र हे ऑफिसचं हे पत्र आहे. हां, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये खूप मोठा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. हे त्यामुळे मला आज जावं लागेल ऑफिसमध्ये. अगं बाई तुम्हाला जावं लागेल? नाही म्हणजे आत्ता कुठे हॉस्पिटलमधून आलात, हळूहळू तब्येत सुधारते, तसंही पुण्याचा प्रवास झालाय. आता आज परत संध्याकाळी कार्यक्रमाला जाल, दगदग नाही का होणार? तुम्हाला आरामाची गरज आहे हो. हां, तू म्हणतेस ते बरोबर आहे, कळतंय का मला, पण जावंच लागेल का? नाही पण म्हणजे सांगता येणार नाही का की कुणाला फोन करून वगैरे? त्यांना तब्येतीचं तर माहिती आहे ना. लक्ष्मी, अगं तुला माहिती आहे ना, आत्ताच माझ्यावर इतका मोठा आरोप झाला होता आणि तो पुसला गेल्यावर मला ऑफिसमध्ये ताठ मानेनं जायची संधी मिळणार आहे या या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं. ती संधी नको का घ्यायला मी? नाही नाही तुमचं बरोबर आहे, जायला हवं तुम्ही. फक्त तब्येतीला जपा इतकंच आहे. आणि हे बघ, मी आता अगदी ठीक आहे. माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे, ठणठणीत. तू काळजी नको करूस. ठीक आहे. काय झालं, काही हवंय का? जरा मला पाणी देशील का? हे काय? अगं बाई पाणी संपले बा. हो संपलंय. आणि संध्याकाळसाठी कपडे पण काढून ठेवते मी. लक्ष्मी, माझ्या रिटायरमेंटच्या निरोप समारंभाचं पत्र आहे आणि ते मी तुला नाही सांगू शकलो. मला माफ कर, माफ कर. खरं तर रिटायरमेंट, निरोप समारंभ म्हणजे माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असतो का? आणि तेच मी तुझ्यापासून लपवलं. आणि तुझी पण काहीतरी स्वप्न असतीलच ना या दिवसाची. मला दिसतेस मला तू लक्ष्मी. अबोली रंगाच्या साडीत, केसात गजरा मारून, नवऱ्याच्या कर्तृत्वाने अभिमानाने फुलून गेलेला चेहरा घेऊन सगळेजण बसून टाळ्या वाजवत असताना तू मात्र उभी राहून सगळ्यांच्या टाळ्या संपल्यानंतर मोठ्यानं माझ्यासाठी टाळ्या वाजवणारी तू. ते काय दिसतेस मला दोष? नेहमी माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी तू, कधीही माझा हात न सोडणारी तू, कुठलीही परिस्थिती आली, कुठलंही संकट आलं तरी नेहमी माझ्या खांद्याला खांदा भिडवून माझ्या बरोबर लढणारी तू दिसतेस ना ग मला? खरं सांगू, हे सगळं मला आज तुझ्या बरोबर प्रत्यक्षात अनुभवायचं होतं. नवऱ्याचं कर्तृत्व, त्याचं कौतुक, हे सगळं अनुभवत असताना तुझ्या डोळ्यातलं पाणी मला हळूच टिपायचं होतं लक्ष्मी. खरंच सांग. पण
माझी नोकरी गेली, मला रिटायरमेंट पत्करावी लागली. सांगण्याचा धीर नाही होत आहे मला. आणि आज शक्य झालं तर मला माफ करलं जमल्यास का? काही म्हणा, 2 दिवसांनी स्वारी ऑफिसला चालली आहे तर चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आहे, वेगळाच उत्साह आहे. हो ना. निघतो हा. हो. आता जा, जपून. लक्ष्मी, अहो, लक्ष्मी तिकडे खायला असणार, कशाला हे देते? औषधं सुरू आहेत ना, मग बाहेरचं काहीही खायचं नाही. पथ्याचं आहे जेवण तुमचं. औषधं घ्यायला विसरू नका. कार्यक्रम संपला की लवकर घरी या. कोण जाणे के काळी केले तुला पसंत, वाट्याला सुखच आले या ओंजळी अनंत. माझ्या या शिशिर ऋतूत भासतोस तू वसंत. माझ्या या शिशिर ऋतूत भासतोस तू वसंत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.